साठवून आम्ही निघालो सुवेला माचीकडे। समोर दिसतो तो आहे डुबा, राजगडावरील एक महत्त्वाचा टप्पा आणि त्याच्या पुढे उभे आहे भव्य सुवेला माची, राजगडावरील सर्वात सुंदर आणि अभ्यासपूर्ण भागांपैकी एक। सुवेला माचीचं हे रूप पाहून एकच वाक्य मनात आलं, हे राजगडात तापतं ऊन सुद्धा तुझं सौंदर्य लपू शकलं नाही। ही आहे सुवेला माची, राजगडाचे 3 प्रमुख माचींपैकी एक आणि अनेक अभ्यासकांच्या मते राजगडावरील सर्वात सुंदर माची। या माचीची रचना संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती। याच भागात दुहेरी तटबंदी आणि नैसर्गिक खडकाचा हुशारीने वापर करण्यात आला होता, म्हणूनच हा भाग फक्त संरक्षणासाठी नाही तर टहलणीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता। नेड याकडे चालत असताना समोर दिसू लागतो हत्ती प्रस्तर, निसर्गाने घडवलेला एक अद्भुत चमत्कार। दुरून पाहिल्यावर हा विशाल खडक अगदी हत्तीच्या आकारासारखा दिसतो। आणि मग आम्ही निघालो राजगडाच्या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणाकडे, नेड। डोंगराच्या कातलात नैसर्गिक रीतीने तयार झालेलं एक विशाल छिद्र, राजगडावर दुरूनही दिसणारं हे नेड गडाची एक खास ओळख बनलं आहे। इतिहासात या भागाचा वापर टहलणीसाठी होत असावा असं मानलं जातं, कारण इथून जवळच्या परिसरावर बारीक नजर ठेवता येत होतं। आणि जसं जसं आम्ही नेड याकडे चढत होतो तसं तसं त्याचं भव्य रूप आणखी जवळून अनुभवायला मिळत होतं। So people, I am sitting over here at Ned, a photo frame created by nature on Rajgarh Fort. नेड्यावर पोचल्यानंतर आम्ही जवळपास अर्धा तास तिथेच बसून राहिलो। ना कोणती घाई ना कोणता गोंधळ, फक्त समोर पसरलेला सह्याद्री, अंगावर येणारा वारा आणि मनाला मिळालेली शांतता। काही ठिकाण अशी असतात जिथे वेळ थांबली असं वाटतं, राजगडावरचं नेड माझ्यासाठी त्यापैकी एक होतं। तर मंडळी, आजसाठी एवढंच। पूर्ण व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहे, तसेच पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।